ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवसेनेच्या लोढा रुस्तमजी शाखेच्या वतीने 11 मार्च पासून प्रत्येक सोमवारी स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करण्यात आलं आहे। थेट शेतकऱ्यांकडून ताजी भाजी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल असं शिवसेनेच्या महिला आघाडीच्या ठाणे शहर प्रमुख मनीषा कोंडस्कर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय खतापासून निर्माण केलेल्या भाज्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आरोग्यासाठी देखील या भाज्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या असतात। या दृष्टिकोनातून सेंद्रिय खतापासून निर्मिती केलेल्या या भाज्या या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली। या भाज्यांच्या दुकानाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। महिलांनी या ठिकाणी मोठी गर्दी भाजी खरेदीसाठी केल्याचं चित्र बघायला मिळालं। शाखा प्रमुख प्रेमानंद भणगे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। मेरा नाम सुनीता सवनूर है। मैं इधर लोधा पैराडाइज में रहती हूँ और भाजी जो यहाँ पर भाजी का जो ये यहाँ पर लगा है आज मार्केट, वो डायरेक्ट फार्मर से है। नासिक से भाजी आई है और एकदम फ्रेश है और कंपैरेटिवली चीप भी है। तो यहाँ के जो रेसिडेंट्स है, लोगों को बाहर जाके लेना या फिर ज़्यादा पैसे देके लेना वो थोड़ा प्रॉब्लम्स तो है। तो ये जो शिवसेना शाखा जो नया है, उन्होंने जो अरेंजमेंट किया है उसके लिए बहुत मतलब ये भाजी हमको अच्छे सस्ते में मिल रही है। खूप आनंद झाला। इकडे स्वस्त भाजीचं दुकान चालू केलं शिवसेना तर्फे आणि सगळे खुश आहेत। एका तासातच त्यांच्या बऱ्याचशा भाज्या संपल्या, त्याच्यामुळे आणि थोडा 2 पैसे कमी मिळाले तर कोणालाही वाटतं की आपण, आणि फ्रेश भाज्या आहेत। नाशिकच्या भाज्या विचारायलाच नको, एकदम म्हणजे फ्रेशच असतात आणि गोड असतात। त्यामुळे शिवसेनाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आता दर सोमवारी इकडे दुकान मांडलंय। त्यामुळे काही हरकत नाही पब्लिकला भाज्या खरेदी करायला इथे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः एक शेतकरी आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती कणव आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राज्याच्या माध्यमातून घेतलेले आहेत। तर त्यांच्या या यज्ञामध्ये आमचा एक खारीचा वाटा, आम्ही एक थोडासा एक छोटेखानी प्रयत्न करतो शाखेमार्फत की ते आम्ही इथं स्वस्त दरामध्ये भाजी विक्री केंद्र सुरू केल्या असल्या कारणाने अनेक महिलांना त्याचा फायदा होत आहे आणि अनेक महिला इथे जमलेल्या आहेत। स्वस्त भाजी आहे म्हणून नाही, पण ही सेंद्रिय खताने बनवलेली भाजी आहे, त्यांच्या आरोग्याला ते पूरक असं घडणार आहे, त्यांच्या कुटुंबाला ते पूरक घडणार आहे। याच्यासाठी सगळेजण इथे जमलेले आहेत। उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते हापूस आंब्याचे। यंदा देखील हापूस आंबा ठाणेकर नागरिकांची क्षुधा शांती करण्यासाठी ठाणे शहरामध्ये दाखल झाला आहे। काळे बंधू हे आंब्यांच्या बाबतीतलं एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं नाव। काळे बंधूंकडचे आंबे म्हणजे उत्तम आंबे असं नेहमी म्हटलं जातं। किंबहुना त्यांनी अशा प्रकारची स्वतःची ख्याती निर्माण केली आहे। आता काळे बंधू देवगडवाले या ठिकाणी आपल्याला हापूसची चव घेऊन आलेले आहेत। या ठिकाणचा आंबा हा 100% गवतामध्येच पिकवलेला असतो असं अवधूत काळे यांनी सांगितलं। या ठिकाणी हापूस, पायरी, केसर हे आंबे अतिशय रास्त भावामध्ये मिळतील। दर्जा ही आमची गॅरंटी असल्याचं श्री अवधूत काळे सांगतात। आमच्याकडे जास्त करून सगळा देवगड आणि पायरी हापूस आम्ही विकतो। इकडे देवगड हापूसला खूप प्रमाणात मागणी असते आणि बाजारात सगळीकडेच देवगड हापूस मिळत नाही। देवगड हापूसच्या नावाखाली कुठचाही आंबा हल्ली बाजारात विकला जातो, पण जो खाणारा आहे त्याला बरोबर चव समजली की तो ओळखतो की देवगड कुठचा आणि इतर कुठचा। नॉर्मली चवीचं कारण म्हणजे असं, हा देवगड जो हापूस आहे ह्याचं देठ जेव्हा बसतं तेव्हाच आम्ही हा झाडावरून तोडतो, त्यामुळे तो गवतात पिकल्यानंतर त्याच्या चवीत फार वेगळा फरक लागतो। तशीच पायरी ही लोक 15-15 दिवस कोवळी तोडतात,
त्यामुळे किती जरी ती पिकली तरी तिला पाण्यासारखा पचपचितपणा येतो. पण ती प्रॉपर वेळेला जर तोडली तर पायरीला एक स्वाद आणि त्याचं देवगडचं वेगळेपण आहे ते लगेच अनुभवायला मिळतं. त्याप्रमाणे आम्ही गेली 32 वर्ष लोकांना खुश करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्याच्यातून कोणाचा खराब वगैरे काही आंबा आला, शेवटी निसर्ग आहे, तर त्याला रिप्लेसमेंट देतो. म्हणजे कुठच्याही ग्राहकाचं आपल्याकडे नुकसान होता का म्हणे हा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करतो. जास्त जाणारा आंबा म्हणजे देवगड हापूस, त्याच्या खालोखाल देवगड पायरी, आणि दुसरा कोकणात हल्ली केसरची लागवड चांगल्या प्रमाणात झाली आहे, तर केसर आंबा विकला जातो. पण त्याचं प्रमाण अल्प असं आहे, मोठ्या प्रमाणावर नाही. पण त्या केसरची चव गुजरातच्या केसरपेक्षा वेगळी लागते. सेम हापूस, देवगड हापूस जसा असतो तसाच केसर हापूस लागतो. हे त्याचं वेगळं. ह्या 3 जाती सर्वसाधारण आपण ठेवतो. अभिनय कट्ट्यावर जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सलग 5व्या वर्षी किरण नागती यांच्या संकल्पनेतनं सन्मान मायलेकीचा हा आई आणि मुलीच्या नात्याचा सन्मान करणारा सोहळा साजरा करण्यात आला. नौपाडा आणि आसपासच्या परिसरातील 100 मायलेकींचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला. या कार्यक्रमात लक्ष वेधले ते प्रतिभाताई हेलीम आणि त्यांच्या डॉक्टर लेकीने. आजाराने 2 हात 2 पाय काढावे लागल्यानंतर 9 महिने अतिदक्षता विभागात उपचार घेऊन घरी आल्यानंतर प्रतिभाताईंची एक वेगळी इनिंग सुरू झाली होती. अशा परिस्थितीतसुद्धा पालघर येथील खेडेगावातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य या शिक्षिका करत आहेत. स्वतःचं सगळं दुःख बाजूला सारून प्रत्येकाच्या आयुष्यात ज्ञानरूपी दिवा लावण्याचं काम त्या करत असल्याचं या निमित्ताने लक्षात आलं. श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने विभागातील 100 मायलेकींचा सन्मान करत असताना कित्येक आईने आणि मुलीने जे व्यक्त करायचं राहून गेलं अशी मतं यावेळेस व्यक्त केली. मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला आवर्जून हजर होते. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सलग 16 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव व्हावा या दृष्टिकोनातून ती महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. सोमवारी विविध वयोगटातील महिला या ठिकाणी त्यांच्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने योग स्पर्धा देखील संपन्न झाल्या. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये 17 मार्चपर्यंत हा ती महोत्सव सुरू राहणार आहे. या निमित्ताने विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. बचत गट महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी तसंच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून श्री राजेश मडवी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला काल ॲडव्होकेट संदीप लेले, भाजप ओबीसी विभागाचे नेते सचिन केदारी तसंच डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, भट्टू सावंत, भाजप उपाध्यक्ष अनुराधा रोडे आदी उपस्थित होते. राजेश मडवी फाउंडेशन च्या माध्यमातून डॉक्टर राजेश मडवी आणि प्रतिभा मडवी यांनी या शिवाजी मैदान ठाणे येथे अत्यंत चांगला उपक्रम आयोजित केलाय. 8 मार्चला महिला दिन संपन्न झाला आणि महिला दिनाचं औचित्य साधून ती महोत्सव अत्यंत समर्पक असं नाव दिलंय आणि त्याच्या माध्यमातून महिलांच्या उपक्रमांना विविध प्रकारच्या संकल्पनांना इथे त्यांनी एक मंच उभा करून दिलाय. विविध स्टॉल पण इथे लागलेले आहेत. गृहोद्योग असतील, कुटीर उद्योग असतील, त्यांना इथे आपल्या वस्तू आणून विकण्याची देखील संधी त्यांनी मोफत उपलब्ध करून दिली आहे. ती महोत्सव हे यंदा 14वे वर्ष आहे. समर्थ भारत व्यासपीठ आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी, बचत गटाच्या महिलांसाठी एक ग्राहक पेठ इथे उपलब्ध करण्यात आली. त्यांना एक आर्थिक हातभार लागावा म्हणून कमी भाड्यामध्ये आपण त्यांना इथे स्टॉल उपलब्ध करून दिलेत. त्याच सोबत आपण इथे 7 दिवस वेगवेगळे प्रकारचे खेळ, नृत्य, योग स्पर्धा
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, पैठणीचा खेळ, असे विविध कार्यक्रम 7 दिवस पुढचे आपण इथे ठेवलेले आहे. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य अशा ती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिला बचत गट व महिला व्यावसायिक यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, त्यासोबत महिलांमधले असलेले अनेक कलागुण असतात. मग चित्रकला स्पर्धा असेल, योग स्पर्धा असेल, टाकाऊपासून टिकाऊ सारखी स्पर्धा असेल, नृत्य स्पर्धा आहे, पाककला स्पर्धा आहे, अशा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या ती महोत्सवात होतोय. आणि अतिशय सांगायला आनंद वाटतो की ती महोत्सवचं हे जवळपास 14वा वर्ष आहे. गेली 14 वर्ष अखंडपणे ही परंपरा सुरू आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यात आलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष श्री विक्रम खामकर, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्या हस्ते आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने देखील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि शिवसेना शिंदे गटाचे संजय भोईर यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली. यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खर्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.